फिटनेसच्या या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आता मी सायन्स चुनाभट्टीच्या RK फिटनेस या जिममध्ये आलो आहे. अर्थातच माझा मित्र रोहनची जिम. हॅलो रोहन, कसा आहेस? याची ओळख मी तुम्हाला परत एकदा करून देतो. हा मेन्स फिजिक नावाच्या एका गेममध्ये खूप चांगला मास्टर आहे. मुंबईला गोल्ड मेडल आहे, महाराष्ट्राला गोल्ड मेडल आहे आणि इंडियालासुद्धा हा टॉप 5मध्ये येतो. आणि गोरिला स्पोर्ट्स न्यूट्रिशन या एका कंपनीसाठी तो ॲथलीट म्हणून खेळतो. खूप मोठी अचिव्हमेंट आहे. रोहन, आज आपण काहीतरी वेगळं करून दाखवूया. सुकांवरतीच आपण फोकस करूया. आम्ही दोघंही खूप वर्ष व्यायाम करतो आणि आम्ही बघितलं आहे की अजूनही एवढं सायन्स डेव्हलप होऊनसुद्धा, एवढे कोर्सेस निघूनसुद्धा, एवढे चांगले ट्रेनर असूनसुद्धा जिममध्ये मुलं चुकीचा व्यायाम करतात, त्यांना दुखापत होते आणि मग व्यायाम सोडून देतात आणि जिमला शिव्या देतात की जिम लावली आणि अंग दुखलं, जिम लावली आणि त्रास झाला. ते कसं चुकीचं असतं ते मी दाखवणार आहे. आणि मी करत असतानाच चुका कशा सुधारायच्या आणि कशा योग्य पद्धतीने करायचं त्याचं मार्गदर्शन रोहन करणार आहे. रोहन, आपण स्टार्ट करूया. मी तुम्हाला एक पहिली चूक जी मी नेहमी इतक्या वर्षात बघितली आहे ती या प्रकारात दाखवतो. हा पाठीच्या मसलसाठीचा व्यायाम आहे. याला सीटेड रो असं म्हणतात. हा कसा चुकीचा करतात ते मी दाखवतो. शंभर टक्के पाठीला आणि कमरेला दुखापत होणारच आहे. कारण सर्वात मोठी चूक मी केली, तुम्ही तिकडे एक नजर मारा. 115 पाऊंड मी डायरेक्ट उचललो. मी वॉर्मअप जरी केला असला तरीसुद्धा तो ओव्हरऑल वॉर्मअप होता, मसल्ससाठीचा वॉर्मअप नव्हता. मी सुरुवात करायला पाहिजे होती माझ्या कपॅसिटीनुसार 20 किंवा 30, आपण 30 पकडू. ही एक मोठी चूक मी केलेली. त्यामुळे तुम्ही बघताय 3 रिपिटेशन केलं आणि माझा श्वास लागला, कारण माझं शरीर तयारच नव्हतं. आता दुसरी चूक, मी जे मारत होतो ना, तुम्ही जुन्या कुठच्या व्हिडिओमध्ये तसं बघितलं असेल, कारण लोकांना तसं नॉलेज नव्हतं. मात्र रोहन, आता टेक्नॉलॉजी बदलली आहे. काय चांगलं टेक्निक आहे ते रोहन आपल्याला सांगेल. रोहन, मी हे धरलं. आता पाठ अशी ताट ठेवायची. हां 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 परफेक्ट अँड टच झालं बघा. 2 3 4 5 6 7 8 लास्ट 2 9. बस. मी बघितलं असेल आधीचे जे मी मारलेलं आणि आताचे जे मारलेलं आहे याच्यात खूप जमीन आसमानाचा फरक आहे. रोहन, व्यायामशाळेत मी अजून एक असा प्रकार बघितला आहे जे करताना लोक खूप चुका करत असतात. त्याच्याने पाठदुखी माझ्यामध्ये 100% लागू शकतो. तर मी पहिल्यांदा जो चुकीचा लोकांना करताना बघितला आहे तो दाखवेन. करेक्ट तू मला करायचं. मला दाखवतो चूक कशी असते. म्हणून तू काउंट देत होतास पण ते चुकीचं मी मारत होतो. तू स्वतः करून दाखव कशा राईट पद्धतीने करतो. दोन कशा पद्धतीने बसतोय, त्याची पाठ कंबर कशी येते तुम्ही बघू शकता. व्यायामामध्ये स्पीड सर्वात जास्त महत्त्वाचा असतो. तो जर चुकला तर 100% दुखापत होऊ शकते. किती स्लोली मारतोय तुम्ही बघा. कुठेही झटका देत नाही आहे, कुठेही वेग वाढवत नाही आहे, एकाच वेगमध्ये सलग मारतोय. फाईन मुवमेंट आपण याला म्हणू शकतो. रोहन, मी तुला आता सांगतो की बेंच हा भरपूर कॉमन आहे. तर बहुतेक जणांना आवडतो चेस्टचा वर्कआउट. चेस्ट प्रेस. येस, व्यायामशाळेत गेल्यावर चेस्ट मारायची आहे. हां, तर ते तुम्हाला माहिती आहे का कसे तुमचा फॉर्म परफेक्ट आहे की मी बघतो. मी करून बघतो. बघ करायची मी चुकत असते. चालेल. काय चुकीचं आहे. नेक टच करा. अच्छा. हां हां, बस. शोल्डर लेवल, शोल्डरच्या खाली जायचं नाही, कारण इंजुरी होऊ शकतो. ट्रॅपेजियसला येऊ शकतो, ट्रॅपेजियसवरती टच. शोल्डरचा तुला व्यायाम दाखवतो. आता तुला येतं काय मला बघून दे. ओव्हरहेड प्रेस कसा तुम्ही मारतो ते बघून घ्या. एक मिनिट.
फ्रॉम खाली घ्या. डंबेल जर करून खाली घ्या पूर्ण. हां, उचलताना पूर्ण असं डंबेल जर करून उचलायचं नाही. नॉर्मली सिंगल हँडमध्ये पहिला घ्या. हां, अप. हां, नॉर्मल शोल्डर लेवल पाहिजे. शोल्डरच्या खाली नाही गेलं पाहिजे. 3 4 आता परफेक्ट मारतोय मी. हां, परफेक्ट. छोट्या गोष्टी असतात. हां हां. रोहन, चुकीचा व्यायाम केल्याने कंबरदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी तर लागतेच, ती व्हायलाच नाही हवी. मात्र अजून एक गोष्ट आहे की म्हणजे मनगटाची इंजुरी. लोकांना त्रास होतो, मग ते त्यावर मल्टीव्हिटॅमिन घेतात, कॅल्शियम घेतात, पण खरं कारण चुकीचा व्यायामच असतो. चुकीचा व्यायाम. आणि बायसेप जो सर्वांचा आवडता प्रकार आहे, बायसेप मोठे असले पाहिजे, तिकडेच खूप लोक चुका करतात. मी कदाचित करत असेल, मी तुला बायसेप करून दाखवतो, मला सांग मी योग्य करतोय का नाही करता येतो. हे चुकीचं आहे. चुकीचं आहे. कारण नॉर्मल बॅक परफेक्ट चेस्ट अप ठेवून चेस्ट अशी अप ठेवायची. हां, अप. आणि एल्बो मागे पुढे गेला नाही पाहिजे. अच्छा, म्हणजे जो असा होत होता ते नाही व्हायला करायला पाहिजे. कारण आपल्या नेकवर पण येऊ शकतं आणि लोअर बॅकपर्यंत येऊ शकतं. अच्छा, म्हणजे इथे आपण बायसेपसाठी चुकीचा व्यायाम केल्याने मानदुखी, कंबरदुखी कशी होऊ शकते, रोहनने आता सांगितलं. रोहन, नॉर्मल डंबेल अप, सिंगल हँड 1 हां 2. त्यामध्ये परफेक्ट आपल्या बायसेपवर कॉन्सन्ट्रेशन होतं. स्पीड हा एवढाच ठेवा. हां, नॉर्मल स्पीड. फास्ट मारून आपला मसल कॉन्ट्रॅक्ट नाही होत. तुम्ही बघितलं असेल तर आधी मी असं केलेलं, कधी कधी वजन जात नाही तेव्हा उचलायसाठी सपोर्ट म्हणून पण मुलं असं करतात. त्यामुळे आपल्या शोल्डरवरती येतं. आपल्याला मेन बायसेप मारायचं, बायसेपवरतीच कॉन्सन्ट्रेशन ठेवायचं. जात नसेल तर हलकं घेऊया मात्र. हां, लाईट घेऊन आपण लाईट मारू शकतो. रोहन, आज खूप छान वाटलं, कारण वेट ट्रेनिंग आपण केली, त्या करत असतानाच्या चुका तू बघितल्यास, सुधारल्यास. खूप लोक इथे चुका अजून करत असतील, की आपली खात्री आहे की हे बघितल्यावर ते करणार नाहीत. आणि खूप चांगल्या पद्धतीने तू आज आम्हाला मार्गदर्शन केलंस. कारण काय आहे, ते आपलं कामच आहे. कारण माझी स्वतःची पण इथे जिम आहे. कारण मी जेवढं गार्डन करेन तेवढी पोरं आजच्या तारखेला चांगली येऊ शकतात आणि इंजुरी कमी होऊ शकते. की जेवढं आपण परफेक्ट मारू, कमी वेटमध्ये मारू, त्याच्याने आपल्याला परफेक्ट प्रेशरमध्ये आपली चांगली बॉडी होऊ शकते आणि हेल्थ इश्यू नाही होऊ शकत. नक्कीच असे खूप सारे फिटनेसचे फंडे आहेत जे आपल्याला जाणून घ्यायचे आहेत. खूप सारे व्यायाम प्रकार आहेत, खूप साऱ्या समजुती, गैरसमजुती आहेत, ते आपल्याला जाणून घ्यायचे आहेत अशाच वेगवेगळ्या मार्गदर्शनाकडनं. त्यामुळे आमचा शो असाच बघत राहा. पुन्हा एकदा भेटू.